सायंकाळची पूजा झालेली आहे आणि व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे सायंकाळचा. थोडंसं ॲड तर थोडं ॲड करावं म्हटली, कारण काल ना माझ्या किचनचा आणि हॉलचा मी एक व्हिडिओ शूट केलेला होता, पण तो ना म्हणजे असं वाटलं मला की मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि तो व्हिडिओ शूटच झालेला नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आज शूट करूया. तर हे आहे माझी रूम. तर माझ्या रूमचा व्हिडिओ आहे. तर हा हॉल आहे. हॉलचा रंग बघा असा थोडासा ग्रीन आहे, लाईट ग्रीन. आणि इकडे टी व्ही, हा बेड आणि इकडे सगळे जे डेली लागणाऱ्या ब्लँकेट्स वगैरे आहे. आणि इकडे माझे पुस्तकं आहे अभ्यासाचे. आणि गौतम बुद्धाची मूर्ती वगैरे आहे. मनी प्लॅन्ट घेतलं होतं मी, त्याचा आधीचा फोटो टाकेन तुम्हाला. आणि हा चांगला ग्रोथ करत आहे आणि छान कलर वगैरे सुंदर आला. आणि मला वाटते तो थोडा आणखी ग्रीन पाहिजे होता, तर त्याला थोडं आणखी बाहेर सूर्यप्रकाशात नेईन 1-2 दिवस. आणि हे 1,00,000 रुपीज तर हे 1,00,000 रुपये कधी होतील माहीत नाही. तर मी घेतलं आहे. जसे जसे पैसे येतात तसं तसं टाकते मी. आणि इकडे माझे पुस्तकं सगळे अभ्यासाचे, स्पर्धा परीक्षेचे. इकडे मी टाईमटेबल पण बनवलेलं आहे, पण आता तसं होत नाही टाईमटेबलनुसार अभ्यास काय करायचा आहे ते पण. आणि इकडे जे आहे ते ट्रॅव्हल बॅग आहे आणि वरची पण बॅग आहे. आणि ही जे आहे ही साडी आहे, खूप सुंदर साडी आहे. मी तुम्हाला एक दिवस याची ना हे देईन, म्हणजे एक दिवस मी त्याची छान तुम्हाला पूर्ण शूट करून दाखवीन ती साडी. त्याच्यावरचा ब्लाऊज शिवायचा जवळपास 1 वर्ष झाली त्या साडीला, पण मी त्याच्यावरचा ब्लाऊजच शिवलेला नाही आहे. ही पण बॅगच आहे. आणि इकडे माझं ड्रेसिंग टेबल आहे. ते टी व्हीचं कवर आहे, ह्या टी व्हीचं कवर आहे. आणि हे मेशोवरून मी बोलवले होते ते बॉक्स आहे. आणि ड्रेसिंग टेबलच्या आतमध्ये काय काय सामान आहे ते मी तुम्हाला दाखवेनच. तर आपण इकडे ह्या 2 चेअर कोणी आल्यानंतर, तसं मी एकात एक टाकून ठेवत असते, कारण इथून येण्या जाण्याचा एवढा रस्ता आहे, एवढा असा. आणि हे दरवाजा आहे. तर हे जे आहे तर असा रस्ता असतो जायला, तर मी एकात एक टाकून तिथे टेबलजवळ ठेवत असते. आणि हे झालं आपलं किचनचं सामान लावायचं आहे, कारण भांडे वगैरे घासलेले आहे मी आता. म्हणजे किराणा 5 किंवा 7 तारखेला मी किराणा भरत असते, तर आता 7 तारीख जवळ आलेली आहे. त्याच्यामुळे हे टिफिनचा डब्बा आहे घासून ठेवलेला. आणि हे माझं छान असं किचन छोटूसं आहे, पण छान आहे, मला आवडतं. आणि इकडे बघा टिफिन तर एवढे डबे मी घासून ठेवलेले आहे. इकडे प्लास्टिकचे पण डबे आहे, एवढं सारं जी पण लावायचं आहे म्हणून घासून ठेवलेले. आता नेक्स्ट व्हिडिओ दाखवेन मी तुम्हाला की ते किचन कसं सेट केलेलं आहे. आणि हे माझं किचन. आणि ही जी आहे ती भांडे ठेवायचं टोपलं आहे. तिकडं त्याच्यात भाजीपाला आहे, ती जी भरणी आहे त्याच्यात मी पाणी घेत असते स्वयंपाक करताना. आणि इथे छोटे मोठे सामान, पिठाचा डब्बा. आणि इकडे खाली घासलेले भांडे आहे, त्याच्या खाली एक बादली आहे, त्या बादलीत मी फरशी पुसत असते. आणि याच्यात जे भांडे आहे जसं आहे तसंच ठेवते, म्हणजे जसं भांडे वगैरे, म्हणजे जी हे जाळी आहे ना त्याच्यातलं पाणी खाली हे होतं, म्हणजे खाली स्टाईलवर पडलं की मग पुसावं लागतं. असं असलं की डायरेक्ट मी बेसिनमध्ये टाकू शकते. आणि त्या टोपल्याचा उपयोग मी इथे नळाखाली तो टोपला लावते आणि त्याच्यात कपडा टाकून हे गॅसवटा मी क्लीन करत असते. आणि हे असं आहे थोडंसं. तर हे जे आहे हा मला उद्या धुवायचा आहे कपडा, तर म्हणून मी इथे ठेवला आहे, म्हणजे आठवण राहिली पाहिजे म्हणून याच्यावर मी पोळपाट ठेवून स्वयंपाक करत असते. आणि हे याच्यात भाजीपाला कापते. आणि हे बिस्किट आहे, पार्लेजी बिस्किट. आणि हे तर बाहेर जाताना मी नाही का
कुत्र्याचे पिल्लू वगैरे असतात त्यांना देण्यासाठी आठवण राहावी म्हणून मी किचनच्या ओट्याला ठेवलेली आहे. आणि हे आपलं माठ. मला रोज थंडगार पाणीच प्यायला आवडते. उन्हाळा म्हणजे मी 12ही महिने थंडगार पाणीच पिते, एकदम गार नाही, नॉर्मल असं. हे जार. तर असं आहे आपली रूम. कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तो जो टॉवेल आहे ऑरेंज कलरचा टॉवेल, आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे ना, तर पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की टॉवेल सुकवायला, म्हणजे जास्त ओलसर नाही आहे ते, यूज केलेला आहे. तर आता कपड्याचं तेच राहणार आहे, पसाराच थोडा. तर असं आहे. सो आजचा आधीचा प्रिव्हियस म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे ते तुम्ही पाहिलेलाच असेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये नाही का माझी जी रूम आहे, तर रूम दाखवलेली आहे तुम्हाला, किचन आणि हॉल. तर मग आता सायंकाळचं थोडंसं शूट करावं म्हटलं, कारण कसं आहे मी दुपारी जास्त शूट का नाही करत, तर आजूबाजूला जे रूम आहे माझ्या, तर तिथे ना खूप म्हणजे लहान मुलं वगैरे खेळतात आणि माझा आवाज कदाचित बाहेर पण जात असेल, त्याच्यामुळे मग असं वाटते की आपला आवाज बाहेर जाईल आणि लोकांना त्रास होईल असं मला वाटतं. म्हणून मग मी काही शूट केलेलं नाही आहे. म्हणजे असं जेव्हा शूट करते पण मग नाही का व्हॉइस ओव्हर करते, पण कसं इंटरॅक्ट होण्यासाठी आणि थोडंसं बोलणं पण आवश्यक आहे. आणि कसं मी म्हटलं चला आता ज्या काही गोष्टी आहे त्या तुमच्याशी शेअर कराव्या. तर आज मी ना काही गोष्टी तुमच्याशी शेअर करण्यासाठी काही पॉईंट पण काढले होते जे मला सुचले होते. म्हटलं चला याच्यावर व्हिडिओ बनवूया. तर महत्त्वाचा विषय म्हणजे स्त्रिया ज्या आहे, तर स्त्रियांनी आपल्या स्वतःसाठी स्वतःसाठी काही विचार करायला हवं, अशा काही गोष्टी आहे. तर सगळ्यात पहिले तर स्वतःला रिस्पेक्ट देणं शिका. तर तुम्ही म्हणाल रिस्पेक्ट देणं शिका म्हणजे काय नेमकं? तर खूप वेळा काय होतं, आपण स्वतःची रिस्पेक्ट करत नाही असं मला वाटते. कारण कसं, जर आपण स्वतःची रिस्पेक्ट करत असू तर स्वतःला वेळ दिला असता. जसं की आपल्याला वेळ देणं म्हणजे काय, तर स्वतःची काळजी घेणे, केअर घेणे. तर स्वतःला आपण किती वेळ देतो, स्वतःच्या जेवणाकडे लक्ष देतो का, स्वतःला म्हणजे आपण किती जगताना आपण स्वतःला किती व्हॅल्यू देतो हे महत्त्वाचं आहे. तर व्हॅल्यू देणं म्हणजे काय, तर पहिली गोष्ट अशी की तुम्ही स्वतःची आवड स्वतः जपता का. तर सगळ्यात पहिले तर स्वतःला प्रश्न विचारा, मला काय आवडते. त्यातील अशा काही महिला असेल की त्यांना हे सुद्धा माहीत नाही की मला काय आवडते, आणि पास्टमध्ये जाणार की मला खरंच काय आवडत होतं. तर मला काय आवडते हे प्रश्न विचारा, त्याचं उत्तर शोधा आणि आपल्या आवडीच्या गोष्टी करा. म्हणजे याच्यातून सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ इम्प्रूव्हमेंट वाढेल. आणखी म्हणजे स्वतःचा एवढा अभ्यास करायचा की म्हणजे आपण जर स्वतःवर प्रेम केलं ना, तर दुसऱ्यांवर डिपेंड आपण राहत नाही. खूप वेळा काय होतं, आपण स्वतःवर प्रेम करत नाही. मुलीची कशी जडणघडणच अशी आहे की लहानपणापासून ती आईवडिलांच्या घरी वाढते आणि मोठी झाल्यानंतर मग तिचं लग्न लावून दिल्या जाते आणि लग्नानंतर मग ती परक्याचं धन असं काहीतरी म्हटलं जाते. तर लहानपणापासूनच तिच्या खाण्याकडे दुर्लक्ष, म्हणजे प्रत्येकच ठिकाणी होते असं नाही, पण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. तिला तिच्या आवडीनिवडी जपता येत नाही. काही वेळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा शाळेत बालवयात वगैरे होत असेल, आवडीनिवडी जपल्या जात असेल, पण मला तरी नाही वाटत की जसं जसं वय वाढते तसं तसं तिच्या आवडीनिवडीकडे ती लक्ष देत असेल. पहिले शिक्षणात म्हणजे एज्युकेशनमध्ये जास्त वेळ एज्युकेशनमध्ये शिक्षण शिकत असताना जास्त तिचा जो फोकस असतो तो अभ्यासाकडे असतो. मग अभ्यास झाल्यानंतर लग्न, मग बच्चे पार्टी, आणि मग त्याच्यानंतर असंच बच्चे पार्टीची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, फॅमिलीची जबाबदारी, याच्यात ती स्वतःलाच विसरून जाते. तर मग असंच असताना ना, म्हणजे आपण स्वतःला म्हणजे ज्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःकडे दुर्लक्ष करायला लागतो. एक उदाहरण घ्या,
लग्नाच्या आधी ज्या मुलीला म्हणजे स्वतःसाठी वेळ, म्हणजे जसं की मेकअप आहे, ह्या गोष्टीला वेळ भेटायचा, तर जेव्हा तिचं लग्न वगैरे होते तेव्हा तिला तो वेळ कमी 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 भेटत जातो. म्हणजे प्रत्येकच मुलीच्या बाबतीत असं होत, काही गोष्टी काही बाबी सारख्या नसतात. काहींच्या बाबतीत होते असं, काहींच्या बाबतीत नाही होत. पण स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट द्या, स्वतःवर काम करा. आणि मला तर वाटते प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बरं. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं आवश्यक आहे. तर ते मग तुम्ही म्हणाल पायावर उभं राहणं म्हणजे नेमकं काय? तर स्वतः काहीतरी पैसे कमवणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही स्वतः पैसे कमवणार तर आजचा आधीचा म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे ते तुम्ही पाहिलेलाच असेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये नाही का, माझी जी रूम आहे, तर रूम दाखवलेली आहे तुम्हाला, किचन आणि हॉल. तर मग आता सायंकाळचं थोडंसं शूट करावं म्हटलं, कारण कसं आहे, मी दुपारी जास्त शूट का नाही करत, तर आजूबाजूला जे रूम आहे माझ्या, तर तिथे ना खूप म्हणजे लहान मुलं वगैरे खेळतात आणि माझा आवाज कदाचित बाहेर पण जात असेल. त्याच्यामुळे मग असं वाटते की आपला आवाज बाहेर जाईल आणि लोकांना त्रास होईल असं मला वाटतं. म्हणून मग मी काही शूट केलेलं नाही आहे. म्हणजे असं जेव्हा शूट करते पण मग नाही का व्हॉइस ओव्हर करते, पण कसं इंटरॅक्ट होण्यासाठी आणि थोडंसं बोलणं पण आवश्यक आहे. आणि कसं मी म्हटलं चला आता ज्या काही गोष्टी आहे त्या तुमच्याशी शेअर कराव्या. तर आज मी ना काही गोष्टी तुमच्याशी शेअर करण्यासाठी काही पॉईंट पण काढले होते जे मला सुचले होते. म्हटलं चला याच्यावर व्हिडिओ बनवूया. तर महत्त्वाचा विषय म्हणजे स्त्रिया ज्या आहे, तर स्त्रियांनी आपल्या स्वतःसाठी स्वतःसाठी काही विचार करायला हवं. अशा काही गोष्टी आहे. तर सगळ्यात पहिले तर स्वतःला रिस्पेक्ट देणं शिका. तर तुम्ही म्हणाल रिस्पेक्ट देणं शिका म्हणजे काय नेमकं? तर खूप वेळा काय होतं, आपण स्वतःची रिस्पेक्ट करत नाही असं मला वाटते. कारण कसं, जर आपण स्वतःची रिस्पेक्ट करत असू तर स्वतःला वेळ दिला असता. जसं की आपल्याला वेळ देणं म्हणजे काय, तर स्वतःची काळजी घेणे, केअर घेणे. तर स्वतःला आपण किती वेळ देतो, स्वतःच्या जेवणाकडं लक्ष देतो का, स्वतःला म्हणजे आपण किती जगताना आपण स्वतःला किती व्हॅल्यू देतो हे महत्त्वाचं आहे. तर व्हॅल्यू देणं म्हणजे काय, तर पहिली गोष्ट अशी की स्वतःची आवड स्वतः जपता का. तर सगळ्यात पहिले तर स्वतःला प्रश्न विचारा, मला काय आवडते. त्यातील अशा काही महिला असेल की त्यांना हे सुद्धा माहीत नाही की मला काय आवडते, आणि पास्टमध्ये जाणार की मला खरंच काय आवडत होतं. तर मला काय आवडते हे प्रश्न विचारा, त्याचं उत्तर शोधा आणि आपल्या आवडीच्या गोष्टी करा. म्हणजे याच्यातून सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ इम्प्रूव्हमेंट वाढेल. आणखी म्हणजे स्वतःचा एवढा अभ्यास करायचा की म्हणजे आपण जर स्वतःवर प्रेम केलं ना तर दुसऱ्यांवर डिपेंड आपण राहत नाही. खूप वेळा काय होतं, आपण स्वतःवर प्रेम करत नाही. म्हणजे मुलीची कशी जडणघडणच अशी आहे की लहानपणापासून ती आईवडिलांच्या घरी वाढते आणि मोठी झाल्यानंतर मग तिचं लग्न लावून दिल्या जाते आणि लग्नानंतर मग ती परक्याचं धन असं काहीतरी म्हटलं जाते. तर लहानपणापासूनच तिच्या खाण्याकडं दुर्लक्ष, म्हणजे प्रत्येकच ठिकाणी होते असं नाही, पण खाण्यापिण्याकडं दुर्लक्ष होते. तिला तिच्या आवडीनिवडी जपता येत नाही. काही वेळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा शाळेत बालवयात वगैरे होत असेल, आवडीनिवडी जपल्या जात असेल, पण मला तरी नाही वाटत की जसं जसं वय वाढते तसं तसं तिच्या आवडीनिवडीकडे ती लक्ष देत असेल. पहिले शिक्षणात म्हणजे एज्युकेशनमध्ये जास्त वेळ एज्युकेशनमध्ये शिक्षण शिकत असताना जास्त तिचा जो फोकस असतो तो अभ्यासाकडे असतो. मग अभ्यास झाल्यानंतर लग्न, मग बच्चे पार्टी, आणि मग त्याच्यानंतर असंच बच्चे पार्टीची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, फॅमिलीची जबाबदारी, याच्यात ती स्वतःलाच विसरून जाते. तर मग असंच असताना ना म्हणजे आपण स्वतःला
म्हणजे ज्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःकडे दुर्लक्ष करायला लागतो. एक उदाहरण घ्या, लग्नाच्या आधी ज्या मुलीला म्हणजे स्वतःसाठी वेळ, म्हणजे जसं की मेकअप आहे, ह्या गोष्टीला वेळ भेटायचा. तर जेव्हा तिचं लग्न वगैरे होते तेव्हा तिला तो वेळ कमी, 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 कमी भेटत जातो. म्हणजे प्रत्येकच मुलीच्या बाबतीत असं काही गोष्टी काही बाबी सारख्या नसतात. काहींच्या बाबतीत होते असं आणि काहींच्या बाबतीत नाही होत. पण स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट द्या, स्वतःवर काम करा आणि मला तर वाटते प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बरं. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं आवश्यक आहे. तर ते मग तुम्ही म्हणाल पायावर उभं राहणं म्हणजे नेमकं काय? तर स्वतः काहीतरी पैसे कमवणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही स्वतः पैसे कमवणार तर